सबूत है, लेकिन ईडी नहीं कर रही। मैंने कहा ना, संजय सिंह के पास भी चली गई है। अभिषेक बैनर्जी को सालों साल से बुला रहे हैं। क्या है, इतने साल से बुला रहे हो और हमको तो बिना बुलाए अरेस्ट कर लिया। तो आपकी सिस्टम क्या है? सर, आपने डॉन से तुलना की ईडी की, कहा कि इस तरह से आते हैं घर पे। हाँ, तो ये जो गुंडागर्दी चल रही है एजेंसी की, जांच एजेंसी की, ये कोई प्रतिष्ठित एजेंसी का लक्षण नहीं है। आपने पूरी जांच आपने खो दी है। 2024 में आपको उसका हिसाब देना पड़ेगा। आप देखिए, मैं जो बोल रहा हूँ ये सच है। 2024 में सबका नोटिंग हुआ है। आपको पता चलेगा 2024 में सबको कानून के कटघरे में खड़ा किया जाएगा। सरकार बदल रही है 2024। मैं आपको बताना चाहता हूँ। सर, एक दुसरा प्रश्न म्हणजे रजनीश सेठ जे आहेत ते आता एमपीएससीचे अध्यक्ष बनतील, पण त्यांच्या जागी महाराष्ट्राचे जे पोलीस मुख्य आहेत त्यांच्या जागी रश्मी शुक्ला या बसण्याची शक्यता दाट आहे. त्यांचं नाव मला माहित नाही. बघा, रश्मी शुक्ला यांचं RSS संघ परिवार कधी कोणाला कोणत्या पदावर बसतं सांगतात. देशभरामध्ये संघ परिवार आपापली माणसं कशा प्रकारे बसवत आहे, अगदी सर्वोच्च न्यायालयापासून ते पोलीस आणि आर्मीपर्यंत. आर्मीमधले प्रदीप कुरुळकर त्यांना अटक केली आहे एका भयंकर प्रकरणात. ते RSS येत. सर, कल डीसीएम जाके दिल्ली में अमित शाह से मिले। लोग कह रहे हैं कि नांदेड़ जाना चाहिए था, लेकिन नांदेड़ तो जाना चाहिए था, संभाजीनगर में भी जाना चाहिए था। वहां भी 17-18 बच्चों की मौत हो गई है। लेकिन जाते हैं दिल्ली में, बैठते हैं घर के कमरे में और राजनीतिक बातें करते हैं। महाराष्ट्र में लोग अपने हाल पर छोड़ दिए, मर रहे। ये क्या सरकार है क्या? हाँ, पूरे राज्य को खत्म कर दिया है। महाराष्ट्रामधली संपूर्ण व्यवस्था यंत्रणा कोलमडून गेली. महाराष्ट्रामध्ये मृत्यूचं तांडव सुरू आहे. नांदेड, संभाजीनगर, अनेक जिल्ह्यात, नागपूर, ठिकठिकाणी फक्त मृत्यूचं तांडव सुरू असताना या राज्याचं सरकार, एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, एक डाऊटफुल बरं का, आणि 2 हाफ, यांना त्याची चिंताच नाहीये. ते राजकारणामध्ये अडकलेले आहेत, राजकारणात बिजी आहेत. कोणाला पालकमंत्रीपद हवंय, कोणाला खातं बदलून हवंय, कोणाला आणखीन काय हवंय. लोक मरतायत. इतकं निर्दय आणि निर्गुण सरकार या राज्याच्या वाट्याला आलेलं आहे. अत्यंत घटनाबाह्य बेकायदेशीर सरकार, संवेदन शून्य सरकार या राज्यात बसलं. कैबिनेट में अजित पवार नहीं गए, अजित पवार नाराज चल रहे हैं। कुणी सरकार आहे? मी कशाला म्हणायला पाहिजे? नांदेडमध्ये जाऊन आक्रोश पहा, संभाजीनगरला जाऊन आक्रोश पहा, नागपूरला जाऊन आक्रोश पहा. सरकार कुणी नाही तर काय, म्हणजे का सत्कार करायचा आहे? अजित पवारांच्या संदर्भात एक प्रश्न. तो अजित पवार काल देखील कॅबिनेटला होते, त्याच्या आधी अनेक कंट्रीच्या व्हिजनमध्ये देखील ते गायब होते, आणि आता दिल्लीला जेव्हा सीएम आणि देवेंद्र फडणवीस गेले त्यावेळी देखील अजित पवार आले नाहीत, आणि त्यांचं कारण सांगितलं जातं ते आजारले. काय वाटतं आपल्याला, खरंच आजार हे कारण असावं? आणि गेल्या वेळी ते आजार होते त्यावेळी देखील मोठा जरा पॉलिटिकली बीमार है अजित पवार. काय वाटतं आपल्याला? महाराष्ट्र बीमारू राज्य बन गया है पॉलिटिकली. बहुत से राज्य में बीमारू राज्य कहा जाता है क्योंकि वो आर्थिक दृष्टया गरीब होते हैं, मागास होते हैं, बैकवर्ड होते हैं. महाराष्ट्र पॉलिटिकली बीमारू राज्य बीजेपी ने बना दिया. यहाँ सभी लोग बीमार हैं. किसी न किसी बीमारी, जो पॉलिटिकल बीमारी होती है, उससे त्रस्त और ग्रस्त है. और एक बहुत ही कामयाब राज्य को